नमस्कार, मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी एक मनोविकार तज्ज्ञ म्हणून चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी पॅनिक अटॅकविषयी बोलणार आहे. खूप लोकांच्या मनात हे कुतूहल असतं म्हणा, कुतूहल किंवा पॅनिक अटॅकबद्दल चिंता असते. त्यांनी ऐकलेलं असतं की एखाद्याला पॅनिक अटॅक आला अचानक आणि इतका तीव्र आला की त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं. अशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. तर पॅनिक अटॅक म्हणजे नेमकं काय आणि पॅनिक डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय ह्याविषयी आपण आज बोलणार आहोत. मी सुरुवात करते तुम्हाला एका केसबद्दल सांगून. माझ्याकडे एक 25 वर्षाचा तरुण आला होता OPDमध्ये. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की त्याला असं 3-4दा ह्याच्या आधी होऊन गेलेलं आहे की तो ऑफिसमध्ये काम करत होता आणि अचानक त्याला छातीत दुखल्यासारखं वाटलं. अचानक हातपाय एकदम गार पडले, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, हातपाय लटपटायला लागले आणि असं वाटलं की आता काहीतरी मला होणार आहे आणि मला हार्ट अटॅकच आला आहे. हे झालं. त्याच्यानंतर त्याचे सगळे जे सहकारी होते ते घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याचा ECG काढला, त्याला डॉक्टरांनी औषध दिलं. ECG बघून लक्षात आलं की सगळं तर नॉर्मल आहे. मग जर सगळं नॉर्मल आहे तर असं का घडलं नेमकं हे त्याला काही कळेना. त्याच्यानंतर त्यांनी एकदा हे झालं, त्याच्यानंतर थोडे दिवस औषध घेतलं डॉक्टरांचं आणि विसरून गेला. त्याच्यानंतर परत 2-3 आठवड्यांनी तसाच त्याला त्रास झाला आणि असं 3-4 वेळा हे असं घडलं की त्रास झाला की हॉस्पिटलमध्ये जायचं, इमर्जन्सीमध्ये जायचं, तात्पुरतं औषध घ्यायचं आणि मग रुटीन कामाला लागायचं. हे असं 3-4 वेळा घडून गेल्यानंतर त्याला एकटं ऑफिसमध्ये म्हणजे एकटं त्याच्या केबिनमध्ये बसायला भीती वाटायला लागली की मी एकटा बसलो आणि मला नेमकं तसं काही झालं तर मी काय करू. घरी एकटं थांबायला त्याला भीती वाटायला लागली. त्याचे कोणीतरी बहीण, आई वडील कोणी घरात नसले तर तो एकटं घरी थांबेना. बाहेर पडायला पण त्याला म्हणजे प्रवास करायचा म्हटलं की ऑफिसमधनं घरी जायचं म्हटलं तरी त्याला भीती वाटायला लागली की मी एकटा असताना मला काही झालं तर काय. असे सगळे त्याच्या वर्तनात बदल दिसू लागले. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तू एकदा जाऊन मनोविकार तज्ज्ञांना भेट, नेमका प्रॉब्लेम काय हे आपल्याला कळायला पाहिजे, ही भीती वाढत चालली आहे. तर त्यामुळे तो माझ्याकडे आला होता. तर हे सगळं बघा, हे जे त्याला जो पहिला अटॅक आलेला तो खरं तर पॅनिक अटॅक होता. आता पॅनिक अटॅकमध्ये असं होतं की सगळे जे लक्षणं असतात ती हार्ट अटॅकसारखी असतात. तर लक्षणं हार्ट अटॅकसारखी असतात पण खरं तर तो हार्ट अटॅक नसतो. हार्ट व्यवस्थित चाललेलं असतं, हार्ट नॉर्मल असतं, काहीही प्रश्न नसतो. आणि ते जर परत परत येऊ लागले तर त्याच्याबरोबर आपल्या वर्तनातही बदल व्हायला लागतात. वर्तनात बदल कसे होतात की जर मला एक प्रकारची अँटिसिपेटरी अँक्झायटी आम्ही त्याला म्हणतो की मला परत होईल का तसं, मला परत होईल का, अशी एक प्रकारची काळजी वाटायला लागते. आणि जेव्हा अशी काळजी वाटायला लागते त्यावेळेला परत परत अटॅक यायची शक्यता वाढते आणि त्याप्रमाणे मग लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही बदल करायला लागतात. काही ठिकाणी जाणं टाळतात की मला इथे पॅनिक अटॅक येऊन गेलाय मग मी इथे जात नाही, किंवा मला ऑफिसमध्ये पॅनिक अटॅक आलेला मग मी या केबिनमध्ये बसत नाही, मी दुसऱ्या केबिनमध्ये बसतो, किंवा घरी एकटा असताना आला होता तर मी घरी एकटा कधीच राहणार नाही, किंवा प्रवासातही त्यांना मर्यादा यायला लागतात. तर हे जेव्हा सगळं वर्तनात जेव्हा बदल घडायला लागतात पॅनिक अटॅक बरोबर, तेव्हा आपण त्याला पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतो. आता पॅनिक डिसऑर्डर ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घेणं का आवश्यक आहे, का त्याच्यावर आपण इलाज केला पाहिजे. कारण पॅनिक डिसऑर्डरमुळे आपलं आयुष्य नाही म्हटलं तरी थोडं संकुचित होऊन जातं, थोडं रिस्ट्रिक्ट होऊन जातं. आपण जितक्या मोकळेपणाने आपण जिकडे काम करतो तिकडे ऑक्युपेशन आपलं जे आहे तिथे जे मोकळेपणाने आपण काम करू शकायला पाहिजे ते होऊ शकत नाही. किंवा आपल्या नातेसंबंधांमध्ये पण आपण बऱ्याचदा मग ठीक आहे काही घरात फंक्शन आहे काय आहे मी नाही येत, मला प्रवास नाही करवत बाबा मी येत नाही असं म्हणून हळूहळू आपले नातेसंबंध कधी कधी दुरावतात. कधी कधी जवळच्या संबंधांमध्येही यामुळे दुरावा येऊ शकतो. आणि मुळात सर्वात मुख्य म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो की थोडंसं काही पॅनिक अटॅकसारखं झालं की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, आपल्याला कळतच नाही काय होतं. तर त्याच्यामुळे पॅनिक डिसऑर्डर किंवा पॅनिक अटॅक दोन्हीसाठी आपण योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे. आता नेमकं होतं काय, का हा पॅनिक अटॅक येतो हे आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया. कसं असतं की बऱ्याचदा
मेंदूतल्या जीवरसायनांमध्ये बदल होतो. सिरोटोनिन आणि नॉरेपिनेफ्रिन ह्याच्या मात्रांमध्ये बदल झाला की चिंता रोग ट्रिगर होतो. आता पॅनिक डिसऑर्डर, पॅनिक अटॅक हे एक प्रकारचा चिंता रोग आहे. तर त्याच्यामुळे जीवरसायनांमध्ये बदल होतो, पहिली गोष्ट. त्याचबरोबर आपला थोडासा स्वभाव जर काळजी करायचा असेल, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी वाटते, छोट्या छोट्या गोष्टी घडल्या आयुष्यात की एकदम टोकाचे विचार येतात, तर त्या अशा व्यक्तींना चिंता रोग व्हायची किंवा पॅनिक डिसऑर्डर व्हायची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर जे दारू किंवा असे जे नशेचे पदार्थ असतात त्याचं सेवन करत असतील तर त्यांनाही पॅनिक डिसऑर्डर व्हायची शक्यता खूप जास्त असते. तर हे सगळे आहेत रिस्क फॅक्टर्स की ज्याच्यामुळे आपल्याला पॅनिक डिसऑर्डर होऊ शकते. पॅनिक डिसऑर्डरची लक्षणं मी तुम्हाला सांगितली तशी अचानक खूप भीती वाटणं, अचानक श्वास कोंडणं किंवा हात थरथरणं, हातपाय थरथरणं, एकदम असं वाटणं की हातापायातलं त्राण आपलं गेलंय, एकदम हातपाय गार पडलेत. त्याच्यानंतर छातीत धडधडणं खूप, आणि असं वाटणं की आता आपण म्हणजे फिलिंग ऑफ इम्पेंडिंग डूम ज्याला आपण म्हणतो की आता ह्यातनं मी काही वाचत नाही असं एक फिलिंग येतं. हे झाले पॅनिक डिसऑर्डरची प्रमुख लक्षणं, पॅनिक अटॅकची. तर जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यावेळेला जो स्वतःशी संवाद करतो तो थोडासा बदलला पाहिजे. स्वतःशी संवाद करतो म्हणजे नेमकं काय होतं? तुम्हाला लक्षात येत असेल की जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येतो, सुरुवातीला तो एकदम पीकला गेलेला नसतो, तो हळूहळू हळूहळू वाढतो आणि मग पीकला जातो, आणि मग थोड्या वेळाने एक 15-20 मिनिटांनी आपोआप त्याची तीव्रता कमी होते. तर जेव्हा आपल्याला असं जाणवतंय की आपल्याला काहीतरी म्हणजे हा पॅनिक अटॅक आता चालू होणार आहे किंवा आपल्याला काहीतरी अस्वस्थ वाटतंय, त्यावेळेला आपण ते कसं हाताळतो हे महत्त्वाचं आहे. त्यावेळेला जर आपण स्वतःला सांगितलं की ठीक आहे, मला आता अस्वस्थ वाटतंय, पण मला 2 गोष्टी खात्रीशीर माहिती आहेत. एक म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा काही जीव घेणार नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा काही परमनंट नाही आहे, हा तसाच राहणार नाही, हा थोड्या वेळाने आपोआप कमी होणार आहे. तर मी त्यावेळेला काय करतो, मी फक्त डोळे बंद करतो आणि लांब श्वास घेतो, हळूहळू श्वास घेतो, हळूहळू सोडतो. असं जर तुम्ही स्वतःला सांगितलं आणि पूर्ण लक्ष श्वासावर फोकस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ती जी तीव्रता आहे ती पीकला जात नाही, ती कुठेतरी थोडीशी वाढते आणि आपोआप थोड्या वेळाने कमी होते. म्हणजे आपण तो मॅनेज करू शकतो. तर त्यावेळेला जर आपण म्हटलं अरे बापरे मला काय होतंय, हे परत पॅनिक अटॅक येणार का, मला हार्ट अटॅक येतोय का, असं जेव्हा टोकाचं आपण बोलतो तेव्हा तीच जी तीव्रता आहे ती एकदम वाढते आणि मग एकदम फुल ब्लोन पॅनिक अटॅक येतो. तर त्याच्या ऐवजी जर आपण स्वतःला अशा प्रकारे समजावू शकलो, आपण स्वतःशी करणारा संवाद त्यावेळेला थोडासा बदलला, तर त्याची तीव्रता कमी करायला निश्चित मदत होते. हे जरी मी सांगत असले तरी पॅनिक डिसऑर्डर जेव्हा असते तेव्हा औषधोपचार हा करायलाच लागतो. कारण बऱ्याचदा परिस्थिती अशी असते की कळत सगळं असतं. आता माझ्याकडे रुग्ण आला, मी त्याला सांगितलं हे काय आहे, कसं आहे, कशामुळे होतं, कळतं सगळं, पण कळतं पण वळत नाही, अशी परिस्थिती असते. तर त्याच्यामुळे आपण योग्य वेळेला औषधोपचार करणं आवश्यक आहे. औषधोपचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण जे आपल्याला डॉक्टर सांगत असतात हे असं करा, असं वागा, ते करण्यासाठी, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं. त्याच्यामुळे औषधोपचार करणं ही आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर स्वतःशी आपण जो संवाद आहे तो थोडासा बदलला तर आपण पॅनिक डिसऑर्डरवर मात करू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण अल्कोहोल सारख्या पदार्थांचं सेवन करत असाल आणि जर आपल्याला पॅनिक डिसऑर्डर असेल तर ह्या पदार्थांचं सेवन पूर्णपणे थांबवावं. पूर्णपणे, मी परत सांगते, पूर्णपणे थांबवायला पाहिजे, नाहीतर हे पॅनिक अटॅक्स दिवसेंदिवस जास्त वाढत जातात. धन्यवाद.